अनुदान मिळालंच पाहिजे। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शिक्षक समन्वय संघाचा जय असो, शिक्षक समन्वय संघाचा जय असो। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। हम सब एक है, हम सब एक है। 100% अनुदान मिळालंच पाहिजे, 100% अनुदान मिळालंच पाहिजे। अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। राज्यातील अंशतः तथा विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील 63,000 शिक्षकांना 1 जानेवारी 2024 पासून अनुदानाचा वाढीव टप्पा प्रचलित धोरणानुसार मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने 22 जुलै पासून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे। सविस्तर वृत्त असे की लातूर जिल्ह्यातील विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांनी 19 जुलै रोजी लातूर जिल्हाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन 22 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे निवेदन शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक बाबासाहेब वाघमारे, सीडी कदम, संतोष उपाशे, वीरेश स्वामी, अमोल मलवाडे, जावेद शेख, नितीन सेलुकर, माधव जाधव, महेश पाटील, बलभीम जगताप, विठ्ठल गोमारे, इसाबेग मंगरुळे यांच्यासह शेकडो शिक्षकांच्या वतीने देण्यात आले। राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना 1 जानेवारी 2024 पासून विना अट प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करणे, माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी 9 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदानावर येऊन दिलेला शब्द पाळणे, 12 जुलै 2024 रोजी शिक्षण मंत्री यांची टप्पावाढ अनुदानावर सभागृहामध्ये केलेली घोषणा, याबरोबरच राज्यातील पुणे स्तरावरील घोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे, त्रुटी पूर्तता केलेल्या राज्यातील शाळांना समान टप्प्यावर आणून टप्पावाढ करणे, आचारसंहितेपूर्वी वाढीव टप्प्याचे किमान 1 महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा करून त्याचा शासन आदेश निर्गमित करणे, या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन चालू राहील। शासनाने निर्णय नाही घेतला तर राज्यभरातील ही सर्व आंदोलने व राज्यभरातील 62,000 शिक्षक 1 ऑगस्ट 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार आहेत। ती वेळ शासनाने येऊ देऊ नये, तत्पूर्वीच वेतन अनुदानाचा वाढीव टप्प्याचा व प्रतिवर्षी नैसर्गिक टप्पा वाढचा शासन आदेश निर्गमित करून शिक्षकांना न्याय द्यावा, अशा प्रकारचे निवेदन लातूर जिल्ह्याच्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे देण्यात आले आहे। यावेळी लातूर जिल्ह्यातील असंख्य शिक्षक उपस्थित होते। आवाज बहुजनांचा।